आणि आता मी नेमका कोणाचा मुलगा आहे हे आता तुम्ही ठरवू शकता। तेव्हा निर्णय करता करता निर्णयाचं काम असं असतं, जेव्हा पंच कमिटी बसलेली असते आणि पंच कमिटीमध्ये 5 माणसं हे नियमाचे असतात आणि एक जो माणूस असतो तो न्याय सिद्ध करणारा असतो। खरं आहे की खोटं आहे, चौघाजणांनी आपापले प्रश्न मांडायचे आणि एकाने त्याचं उत्तर हा की नाही असा न्याय हा नेमका निवडला गेला पाहिजे। आणि जर समजा आपल्याकडून खोटा जर न्याय निवडला गेला तर आपल्याला नरकाची प्राप्ती होते। त्यापेक्षा जर समजा आपण न्याय निवडायला गेलं तर आपल्याकडून खरा जर न्याय निवडला नाही गेला तर तिथं नाही गेलेलंच बरं। आणि जर आपण चुकीचा न्याय निवडला तर आपल्याला नरकाची प्राप्ती होते असं कोणत्याही शास्त्रामध्ये सांगतात। त्याकरता या पंच कमिटीने न्याय निवडला की हा जो मुलगा आहे याला विश्वामित्राने जीवदान दिलेलं आहे, तरी हा खरा विश्वामित्राचा मुलगा आहे। आणि विश्वामित्राने त्याच्या हाताला धरलं आणि आता ते त्यांच्या घरी घेऊन गेले। आणि परंतु वशिष्ठ आणि विश्वामित्र हे शीघ्रकोपी आहे आणि त्यांचे डोळे असे लालबुंद झाले की हा जो हरिश्चंद्र राजा आहे याने वरुण देवाला भाष्य दिलं, वचन दिलं, परंतु याच्याकडून कोणतंच कार्य केले गेलं नाही। शेवटी ते विश्वामित्राने ते कार्य पार पाडलं आणि वरुणदेव हे संतुष्ट झाले। आणि आता हरिश्चंद्राचा जो मुलगा होता रोहित, त्याला माहीत झालं की आपल्या वडिलाला असा असा शाप होता आणि शापातून ते मुक्त झालेले आहे। आणि तेव्हा तो रोहित आता घरी परत आला आणि हरिश्चंद्र राजा त्याची खुशखबरी विचारली। आणि आता पुढे काय म्हणतो, कोणे एके दिवशी हरिश्चंद्र राजा शिकार करण्यासाठी अरण्यात फिरत फिरत गेला आणि एक सुंदर स्त्री त्याला त्या अरण्यामध्ये रडताना दिसली आणि त्याला ती दया आली। त्याने विचारलं की हे माते, तू का रडत आहेस? तिचं नाव सुलोचना होतं। तेव्हा राजा विचारू लागला, हे सुलोचने, तुला कोणी त्रास दिला का? या भयंकर अरण्यामध्ये येण्याचे काय कारण तुझे? तेव्हा ती सांगू लागली। तेव्हा हरिश्चंद्र राजा विचारतो, तुझा पिता कोण आहे आणि तुझ्या पित्याचे नाव काय आहे? तेव्हा माझ्या राज्यात कोणी राक्षससुद्धा स्त्रियांचा छळ करू शकत नाही आणि तुला जर कोणी तुझा छळ केलेला असेल फक्त मला सांग, त्याचा मी डोळा उडवेल, नाक उडवेल। तू फक्त मला सांग तुला कोणी त्रास दिला। तेव्हा त्याला यम सदनी मी पोहोचीन त्याला। तू फक्त मला सांग, तू अशी रडू नकोस, तू दुःख करू नकोस। माझ्या राज्यामध्ये पाप्याला थारा नाही, न्याय हा खराच होईल। राजाचे बोलणे ऐकून त्या स्त्रीने आपले रडणे थांबवले आणि ती डोळे पुसू लागली आणि राजाला सांगू लागली की हे राजेश्वर, तुम्ही मला विचारलं म्हणून मी आता सांगते। मी एक सिद्धी देवता आहे, ज्या अष्टसिद्धी आहे त्या अष्टसिद्धीमधली एक मी सिद्धी देवता आहे आणि मला वश करावी
यासाठी महर्षी विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या चालविली आहे. आता हे जे कारण आहे हे आता विश्वामित्राने रचलेलं आहे की आता हरिश्चंद्र राजाला कसा फासा टाकायचा. आता विश्वामित्राने हरिश्चंद्र राजाला आता फासा टाकलेला आहे आणि त्यामुळे कौशिकापासून त्रास होतो आणि तुमच्या राज्यात राहून सुद्धा मी दुःखात आहे आणि त्यामुळे अहो मी कोमल स्वभावाने रडत आहे. आणि ते जे मुनीवर आहे विश्वामित्र ते मला प्रसन्न करून घेण्यासाठी माझा पिच्छा सोडित नाही. तेव्हा राजाने तिला आश्वासन दिलं की हे सुलोचने तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तुझ्यावर कोणतं दुःख आहे त्याचं निवारण केल्याशिवाय मी इथून हटणार नाही. माझा प्राण जरी गेला तरी हरकत नाही, परंतु मी हरिश्चंद्र राजा आहे आणि तुझ्या दुःखाचा नक्कीच मी विलाप थांबवील आणि तुझं दुःख संपेल असं समजून चाल. थोडा धीर धर, विश्वामित्राचे निवारण करतो. मग तो राजा जिथे विश्वामित्र तपश्चर्याला बसलेले होते तिथे ते हरिश्चंद्र राजा आले आणि नम्रतेने विश्वामित्राला नमस्कार केला. हे मुनिवर, आपण कठोर तपश्चर्येने शरीराला कष्ट का देत आहे? असे कोणते महान कार्य साधावायचे असेल? आता हरिश्चंद्र राजाला अगोदर बातमी कळाली होती की या सिद्धीने सांगितलेलं होतं, त्यामुळे राजा आता बरोबर मार्गाने बोलत आहे. अहो तुमची कोणती इच्छा आहे ती मी पूर्ण करतो, पण असे कष्ट करू नका. असे उन्हामध्ये पावसा गारामध्ये तुम्ही उघड्यावर तपश्चर्या करता, हे मला काही बरोबर वाटत नाही. तुमची काय इच्छा असेल ती मी पूर्ण करतो. तुम्ही तर सर्वज्ञ असल्यामुळे मी अधिक काही बोलावे असे मला वाटत नाही. असं राज्यात कुणीही कष्टदायक व कठीण तपश्चर्या करण्यासारखे काहीच कारण नाही आणि कोणाला काही दुःख असलं तर ते मला येऊन सांगा, असं हरिश्चंद्र राजा सांगू लागले. आपल्या नगरीमध्ये कोणीही दुःखी दिसला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे, असा राजा सांगू लागला. अशा प्रकारे राजा त्या विश्वामित्राला असे 4-2 शब्द बोलला आणि तिथून निघता झाला. आणि कौशिक सुद्धा मनात संतापून उठून निघून गेले. कौशिक म्हणजे विश्वामित्र. विश्वामित्राच्या वडिलाचं नाव कौशिक. त्यांच्या मनात विचार आला की हा हरिश्चंद्र राजा जर पारमार्थिक आहे तर मला त्याने तपश्चर्येतून का उठविले, माझी तपश्चर्या का भंग केली, याला कळू नये का? माझ्या तपश्चर्येमध्ये याने विघ्न आणलं. मनुष्यासाठी वशिष्ठाने पैज लावली. विश्वामित्राची आणि वशिष्ठ ऋषीची दोघांची पैन पडलेली आहे की विश्वामित्राने वशिष्ठ गुरुला सांगितलेलं आहे की मी या हरिश्चंद्र राजाला धुळीस मिळविणार आहे. तेव्हा वशिष्ठ गुरुने सांगितलेलं आहे तू कसा मिळवितो, मी त्याचा गुरु आहे. दोघांची पैन पडलेली आहे. पुष्कळ विचार केल्यानंतर विश्वामित्रांनी त्याचा बदला घेण्याचा निर्णय केला. पहिला कमी राग होता, परंतु त्याच्या तपश्चर्येचा भंग झाल्यामुळं आता आणखी डबल राग वाढला आणि डबल राग वाढल्यामुळं डुकराचे रूप मग त्यांनी एका दानवाला प्रसन्न केले आणि डुकराचे रूप घेऊन हरिश्चंद्र राजाच्या राजधानीत पाठविलं. आता ते डुक्कर राजधानीत गेलं आणि
पर्वता का ते डुक्कर मोठं राक्षसासारखं डोंगरासारखं, आणि ते राजाच्या बागेत घुसलं आणि राजाच्या बागेमध्ये ते नासाडी करू लागलं. तेव्हा पहारेकरी सुद्धा भयभीत झाले. डोंगरासारखं डुक्कर, त्यांची काही हिंमत चाले ना. तेव्हा ते डुक्कर झाडे झुडपे वेली आणि मोठे वृक्ष उपटून टाकू लागलं. फुलाचे झाडं, वेलीचे झाडं, चाफा, केवडा, मोगरा, चमेली, वाळा, कण्हेर, अशोक, बकुळ अशा अनेक वृक्षाच्या वेली होत्या आणि सारी नासधूस त्या डुकराने केली. तेव्हा पहारेकरांनी शस्त्राचा त्याच्यावर जोरदार हल्ला केला, पण त्यांना मुळीच त्या डुक्कर होतं, त्याने मुळीच ते जुमानलं नाही आणि त्याला ती बाणं लागली नाही त्यांची. तेव्हा त्याने उलट सळो की पळो असे ती पहारेकरी करून टाकले आणि डुक्कर झाडं उपटाचे सोडून दिले. त्या पहारेकराच्या मागं लागलं. पहारेकरी राजधानीत पळाले आणि ते राजापाशी आले आणि ते राजाला वृत्तांत सांगू लागले, हे महाराज, वाचवा वाचवा, आता काही खरं नाही. अरे रडू नका, मला फक्त सांगा तुम्ही काय झालं ते. घाबरू नका, काय झालं ते सांगा. तेव्हा ते थरथर कापत होते, त्यांची बोबडी वळत होती, कारण की डुकराचे असे मोठमोठे दात पाहून ते भयभीत झालेले होते. काही पहारेकरी त्या डुकराने मारून टाकलेले होते. तेव्हा ते पहारेकरी सांगू लागले. तेव्हा राजा म्हणतो की मी देवांना सुद्धा, राक्षसांना आणि मनुष्यांना सुद्धा भीत नाही, आणि तुम्ही काय एवढे घाबरलेत. तेव्हा कुणाला भिवून आला ते मला सांगा. जो पापी माझ्याशी वैर धरून आला असेल त्याला मी एका बाणात त्याचा निकाल लावतो, असा हरिश्चंद्र राजा म्हणू लागला. फक्त मला त्याचे वर्णन सांगा कसे आहे, तर इथूनच बाण मारतो म्हणे. पहिले जे राजे लोक होते ते शस्त्रास्त्रामध्ये निपुण होते आणि त्यांना भीती नव्हती, कारण की ज्याच्याजवळ शक्ती असते आणि आत्मविश्वास असतो त्याला भीती वाटत नाही, त्याला मरणाची सुद्धा भीती वाटत नाही. त्यामुळे हरिश्चंद्र राजा म्हणाला, फक्त तुम्ही मला सांगा, त्याचे फक्त वर्णन सांगा, तो राक्षस कसा आहे तो आणि सध्या कुठे आहे. आणि तरीही मी बाणाने त्याला निष्पात केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ती माळी म्हणाले, राखणदार, हे महाराज, काय सांगावं तुम्हाला, आम्हाला बोलता येईना. आपले काही पहारेकरी मारले गेलेले आहे आणि देव आगर दैत्य यापैकी कुणीही नाही. तो माणूस नाही किंवा दैत्य नाही, तो आश्र रानडुक्कर, असली रानडुक्कर आहे आणि तो डोंगरासारखा आहे आणि त्याने सर्व आपल्या बागेचा विध्वंस केलेला आहे आणि तो भयानक, त्याने असा भयानक कल्लोळ मांडलेला आहे आणि त्याला असे मोठमोठाले सुळे दात आहे. त्या दाताने मोठमोठाले त्याने आपले फळाचे झाडं उपटून टाकलेले आहे, पायांनी वेली तुडवलेले आहे आणि लाठ्या काठ्यांनी व बाणांनी त्याचा प्रतिकार करणं अशक्य आहे. पण त्याचा काही उपयोग न होता त्यानेच उलट आम्हाला घायाळ केले. काठ्या लाठ्या बाणं आमचे सगळे संपले, त्या डुकरानंच आम्हाला घायाळ केलं. एवढा वृत्तांत ऐकल्यावर राजाचा संताप अनावर झाला आणि त्याने घोड्याला टाच मारली आणि राजा बागेच्या दिशेने धावू लागला. आणि त्याच्या पाठोपाठ हत्ती, घोडे वगैरे, काही हत्तीवरचे सैनिक, काही घोड्यावरचे सैनिक, काही पायदळ सैनिक असे सर्व राजाच्या पाठीमागे धावले की आता आपल्याला लढाईला सिद्ध व्हायचं आहे. आता असा कसा डुक्कर आहे. राजा तिथे पोहोचला आणि दृष्टीला छिन्न विछिन्न झालेली बाग पाहताच
पर्वतासारखा विशाल काय तो डुक्कर पाहिला आणि राजाने धनुष्य सज्ज केले आणि पुढे आला. त्याला पुढे येताना पाहता डुकराने जबडा पसरला आणि सुळे जात त्या राजाला दाखविले असे विचकिले. तेव्हा ते भयानक कर्कश अशी त्याने गर्जना आरोळी मारली आणि तो राजावर धावून गेला. आता डुक्कर राजावर धावून आल्यानंतर प्रचंड असा आवाज झाला. ते प्रचंड धूळ येताना पाहताच राजाने बाणाचा वर्षाव सुरू केला आणि त्या बाण वर्षावाला न जुमानता अत्यंत वेगाने राजाच्या डोक्यावरून उंच उडी मारून त्याला वलांडून पळाले. त्या डुकरानं काय केलं, त्या बाणाला काहीच जुमानलं नाही. त्यानं उडी मारली आणि राजाचं जो मुकुट होता मुकुट पाडून पुढं उडी मारली. राजा बाण सोडितच होता, डुक्कर कधी दिसेना असा झाला आणि गर्जना करीत तो पळत सुटला. राजा एकटा त्या डुकरामागे धावला. सर्व सैन्याने अरण्यात घेरा घातला की आता डुक्कर आपल्याला धरायचा आहे. नाकेबंदी केली आणि दुपारपर्यंत राजा एका निर्मनुष्य जागी पोहोचला. निर्मनुष्य म्हणजे अशा जंगलात जिथं पक्ष्याचा थारा नाही, माणसाचा वारा नाही, पाण्याचा पता नाही, त्या अशा जंगलामध्ये राजा त्या डुकराने नेला मागं मागं आणि घोडा दमून धापा टाकू लागला आणि राजासुद्धा भूक तहानीने व्याकुळ झाला. घोडासुद्धा तहान लागली आणि डुक्कर तर कधीच दिसेना असा झाला. डुक्कर पळून गेलं. अशा वेळी राजा विचार करू लागला की आता जावे तरी कोठे. राजाला प्रश्न पडला, आता हे मोठं संकट ओढवलं, पहिल्या संकटातून वाचलो, आता दुसरं संकट ओढवलं. राजे लोकांनी तरी कसं जगावं. माणसाची जी वाचा आहे ती कधी अशी चालते कधी अशी चालते. परंतु काही वेळेस जर चांगलं बोललं तरी समोरच्याला ते खडतर वाटतं, काही वेळेस खडतर बोललं तरी ते खडतरच वाटतं. तेव्हा राजाला पश्चाताप झाला आणि आता काय करावं ते काही समजेना. इथे कुणाला हाक मारू आणि मदती करता आता कोणाला बोलवून घेऊ. राजाचा मार्ग खुटला आणि विचारात फिक्रीत राजा पडला आणि स्वच्छ पाण्याची नदी दिसली. राजाला एक नदी दिसली आणि राजाला हायसे वाटले. थोडा धीर आला. आता काही गवत नाही, पाणी तर आहे, पाणी पिऊन आपण जगू शकतो. तो घोड्यावरून उतरला आणि भरपूर पाणी पिऊन घोड्यालाही पाणी पाजले. मग शांत होऊन पुन्हा राजधानीत कसे जावे असा तो विचार करू लागला. कारण की राजा दुपारच्या वेळेस डुकरामागे लागला होता आणि आता रातचे 12 वाजले. सैन्य अंधारामध्ये कोण कुणीकडं कोण कुणीकडं, कोणालाच कोणाचा पत्ता नाही. तेव्हा राजाला वाटला आता आपल्या नगरीचा मार्ग कुणीकडे असेल. तेव्हा अचानक त्यांच्यापुढे एक म्हातारा ब्राह्मण येऊन उभा राहिला. ते म्हणजे विश्वामित्र. आणि त्यांना पाहताच राजाने नम्रपणे नमस्कार केला की ब्राह्मणाच्या वेशातील विश्वामित्रांनी त्याला आशीर्वाद दिला. कल्याण भवस्तु असा आशीर्वाद दिला आणि राजाला सुद्धा तुझे कल्याण हो असा आशीर्वाद दिल्यानंतर राजाला बरं वाटलं. आणि निर्जन ठिकाणी तू एकटाच का आला आहेस असा ब्राह्मण विचारू लागला. अशा भयान जागी तुला येण्याचे कारण काय बरे? शांतपणे मला सांग, तू येथे कस का आला? तेव्हा राजा म्हणू लागला की हे मुनिवर, एक आडबंग डुक्कर डोंगरासारखं आमच्या बागेत घुसलं आणि बागेचा सर्व विध्वंस केला आणि त्याचा मी पाठलाग करीत करीत या जंगलामध्ये शिरलो. परंतु डुक्कर हा
दिशेनं असा झाला आणि माझी नजर चुकवून ते कुणीकडे गेला पता लागला नाही. परंतु मी या जंगलामध्ये आलो, तहान भूक लागली, परंतु ही नदी मला मिळाली. हे माझं महत् भाग्य आणि तुमची सुद्धा भेट झाली, हे सुद्धा माझं महत् भाग्य. आणि माझे जे सैन्य आहे ते कुठे गेले ते सुद्धा ठाऊक नाही. आता ते सुद्धा भुकेने तहानीने कासावीस झाले असे. सैन्याविरहित अशा मला मागे राजधानीकडे जाण्याचा काही मार्ग दिसत नाही. पण माझे भाग्य म्हणून आपली भेट झाली, तर आता मला परत जाण्याचा मार्ग सांगा. असं हरिश्चंद्राने विश्वामित्राला सांगितलं की मला आता तुम्ही मार्ग सांगा आता माझ्या राजधानीचा. तेव्हा माझे नाव हरिश्चंद्र आहे आणि मी अयोध्येचा राजा आहे आणि मी राजसूय यज्ञ केला असल्यामुळे जो मजजवळ जे काही मागतो ते मी त्याला देत असतो. परंतु हा जो गर्विष्ठपणा आहे हा त्या विश्वामित्राला सहन झाला नाही. कारण की राजा फुगीरपणाने सांगू लागला की मी राजसूय यज्ञ केलेला आहे आणि मी इतका दानशूर आहे, कोणी जर काही मागितलं तर मी त्याला परत माघारी माग्या रित्या हाताने मी जाऊ देत नाही. तेव्हा ही गोष्ट सर्व लोक जाणतात. राजा म्हणतो सर्व लोकांमध्ये माझी कीर्ती आहे. आपला जर काही धनाची आपल्याला आवश्यकता असेल तर काही मागून घ्या आणि माझ्याबरोबर अयोध्येला चला. तुम्हाला मी वाटेल तेवढं धन देईल. आणि आता पुढच्या अध्यायामध्ये हरिश्चंद्र राजाची आता कसोटी आहे. राजानं सांगितलं का आता मी तुम्हाला दान देणार आहे. तेव्हा आता विश्वामित्र त्याच्याबरोबर जाणार अयोध्येला आणि आता त्याचं राज्य मागून घेणार आणि ते स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजा ते दान करणार. आणि आता पुढची कथा पुढच्या अध्यायामध्ये हरिश्चंद्र राजाची, रोहिताची आणि ताराराणी हरिश्चंद्र राजाची यांची आता कसोटी होणार आणि विश्वामित्र त्यांचं राज्य हस्तगत करणार. पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. देवी माते की जय.